संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार. धन्यवाद राजीव चिटणीस आणि सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी मराठी विज्ञान परिषदेचे आभार मानतो, विशेषतः प्राध्यापक JB कुलकर्णींचे, की त्यांनी मला इथं आपल्यासमोर उपस्थित राहण्यासाठी हे विनंती केली आणि मी इथं आपल्यासमोर येऊ शकलो. आणि आज या सकाळपासून मी इथे आहे आणि उत्तम प्रकारची अशी चर्चा या कॉन्फरन्समध्ये अधिवेशनामध्ये होत आहे. मी आता या विषयावर बोलतो की दूरसंचार क्षेत्रातील आव्हाने. तर हा विषय म्हणजे थोडासा भविष्याचा वेधच आहे, जसं इथं आपण अधिवेशनाच्या मुख्य सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि आज आपल्याला माहीत आहे की गेल्या 15 वर्षामध्ये दूरसंचार क्षेत्रात इतकी मोठी क्रांती झाली, इतके वेगानं झालेली आहे की आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. बाकीच्या ज्या गोष्टी विज्ञानाची प्रगती होत असते त्याच्यापेक्षा ह्या क्रांतीचा हाच विशेष भाग आहे की आपल्या दैनंदिन जीवनाला त्यांनी पूर्णपणे व्यापलेलं आहे आजकाल. आणि 15 वर्षापूर्वी आज जी तरुण पिढी आहे त्यांना तर अशी कल्पना येत नाही की मोबाईल फोन याच्याशिवाय कसं पूर्वी तुम्ही जगत कसे होतात. आणि जे आता पूर्वीचे दिवस ज्यांनी पाहिलेले आहेत त्या लोकांनासुद्धा कदाचित आज ह्याची सर्वांची इतकी सवय झाली आहे की त्या दिवसाची आठवण थोडी मंदच झालेली आहे तशी. तर त्यामुळं आज हे इतका जो वेगानं बदल झाला आहे क्षेत्रामध्ये, त्यात तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि इतर सामाजिक दृष्टिकोनातून काय आपल्यापुढं आव्हाने आहेत त्याचं थोडक्यात आढावा. हे मोठा विषय, व्याप्ती खूप मोठी आहे, पण मी जास्तीत जास्त गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीन. त्यानं प्रथम विद्युत संदेशवहनाची सुरुवात केली. विद्युत दूरसंचार जो 1840च्या दशकात सुरू झाला, त्याची सुरुवात त्या कडकट्टानंच झालेली आहे. आणि ते मोर्स कोड वापरून टेलिग्राफ पहिली वॉशिंग्टन ते बाल्टिमोर अशी लाईन टाकली होती आणि त्यांनी त्या लाईनवरून त्यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल त्यांनी त्या लाईनवरून कळला होता पहिला. हे मी पहिल्यांदा याच्यासाठी घेतो की आज आपण म्हणतो आपलं सगळं संदेशवहन डिजिटल झालं आहे, पण पहिलं जे विद्युत संदेशवहन झालं टेलिग्राफ हे डिजिटलच होतं. कारण जसं कट्ट आणि कडकट्ट हे दोन त्यात सिग्नल त्यातून जायचे आणि हे बायनरी असं जे द्विमान अंकामध्ये मांडलेलं असंच ते पहिली सुरुवात दूरसंदेशवहनाची ही डिजिटलच झालेली आहे, अंकीय म्हणून झालेली आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढत चालली. 1850मध्ये समुद्राखालून टेलिग्राफ केबल टाकली गेली आणि ती इंग्लिश खाडी पार करून गेली. आणि हे हळूहळू दूर पल्ल्याचं क्षेत्र बनत गेलं संदेशवहन. विशेषतः महायुद्धाच्या काळात त्याचा फार मोठा प्रसार झाला, पण सुरुवातीलाच अटलांटिक महासागरात गेली. त्यानंतर तिसरी जे 1870च्या आसपास मुंबई ते लंडन लाईन टाकली गेली होती, टेलिग्राफची लाईन. ती व्हाया सौदी अरेबिया अशी गेलेली होती. आणि त्याच त्या टेलिग्राफच्या लाईनवरूनच पुढे टेलिफोनची सुरुवात झाली. जेव्हा अलेक्झांडर ग्रॅहम बेलनी टेलिफोनचा शोध लावला 1880च्या दशकात, आणि त्यावेळी ते प्रथम मानवी आवाजाचं त्या लाईनवरून संदेशवहन झालं. आणि हे मात्र डिजिटल नव्हतं, अंकीय नव्हतं, ते ॲनालॉग होतं, म्हणजे त्याला सदृश असं म्हणतात. सदृश प्रकारचं संदेशवहन होतं. म्हणजे मानवी आवाजच्या ज्या हवेच्या दाबाच्या वेव्ज असतात, लहरी असतात, त्यांचं इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर करून आणि त्या तशाच्या तशा पाठवायच्या. त्यानंतर
टेलिफोन एक्सचेंज पहिलं त्यावेळी बनला. आता यामध्ये म्हणजे मी उजवीकडे जे हिरव्या रंगा किंवा निळ्या रंगामध्ये लिहिलेलं आहे त्यातून आपल्याला काय म्हणजे तंत्रज्ञान कसं पुढे गेलं आणि त्यातला कुठला मुद्दा आपण नोट डाऊन करायचा, कुठल्याची नोंद घ्यायची ते लिहिलेलं आहे की पहिलं द्विमान होतं, नंतर संकेतीकरणाचं तिथं आलं की कोडिंग ज्याला म्हणतात कोडिंग, ती पहिल्यांदा तंत्रज्ञान त्या काळात आलं तिथं. नंतर समुद्राखालून केबलनी दूर पल्ल्याचा संदेशवहन जास्त सुरू झाला. पहिली होती ती 30-40 किलोमीटरचीच लाईन होती. त्यानंतर मानवी संदेशवहन हे प्रथम टेलिफोनमधून गेलं. आधीचं होतं ते यंत्रांचं संदेशवहन होतं. आणि पहिली टेलिफोन एक्सचेंज जेव्हा आलं त्याच्यातून आपल्याला मार्ग निश्चिती आणि स्विचिंग हे तंत्रज्ञान मिळाले. संदेशवहन दूरसंदेशवहनामध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि आज आपण जे सगळे इंटरनेट आणि असे हे तंत्रज्ञान आज पाहतो जे पॅकेट स्विचिंग ह्या तंत्रावर आधारित आहे, त्याच्यामध्ये ज्याला राउटिंग असं सगळ्यांना आजकाल घरी जे MTNLची किंवा BSNLची लाईन घेऊन इंटरनेट करतात त्यांना तो राउटर आहे, घरी राउटर लावला हे माहीत असतं. तेव्हा राउटिंग हा जो शब्द आहे, राउटिंग म्हणजे आपण जे संदेशवहन एका स्थळाहून दुसऱ्या स्थळी करणार तर कुठल्या मार्गाने जाणार त्या मार्गाची निश्चिती करणं आणि त्याप्रमाणे त्याचं स्विचिंग करणं. जे वहन असतं त्या मार्गात जाऊन स्विचिंग करत करत एका टप्पे घेत पोहोचतं. हे मुख्य आज फंक्शन आहे. आत्ताच्या सुद्धा हे काळात हे अतिशय गुंतागुंतीचं फंक्शन झालेलं आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा टेलिफोन एक्सचेंज बनलं तेव्हा टेलिफोन एक्सचेंज म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना बोलता येईल अशी काही सोय नसते. त्यात काही एका समजा 1000 लाईनचं एक्सचेंज असेल तर त्यात एकावेळी 15-20 लोक बोलतील, 50 लोक बोलतील अशी सोय असते. तर त्यावेळी त्यांना त्याचं कसं ते स्विचिंग कशा मार्गानं होईल आणि ते स्विचिंग हे करणं हे महत्त्वाचं फंक्शन. हे मुद्दामासाठी सांगतो की आज इंटरनेटमध्ये ह्या फंक्शनला अतिशय महत्त्व आलेलं आहे. आणि ते मी जेव्हा आपण इतिहासात पुढे इंटरनेटपर्यंत येऊ त्यावेळी पुन्हा सांगेनच. आज आपल्याला माहिती आहे सगळीकडे सिस्को ही कंपनी बरेच लोकांनी नाव ऐकलं असेल. इंटरनेटवरचे बरेचसे राउटर जे आहेत ते ह्या कंपनीचे बनलेले असतात. आणि आज त्यांचं मुख्य काम हे दोनच आहे, राउटिंग आणि स्विचिंग. आणि त्याच्यावरच सगळा जगभर मोठा त्यांचा व्यवसाय चाललेला आहे. आणि त्यानंतर स्वयंचलित टेलिफोन एक्सचेंज ते म्हणजे स्वयंचलित स्विचिंग आणि राउटिंग सुरू झालं त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात. आणि त्याच्यामध्ये प्रथम मानव आणि यंत्र यांचा संवाद सुरू झाला. म्हणजे टेलिफोन एक्सचेंजमधून तिथून काय मिळालं आपल्याला की मानव आपण जेव्हा आत्ताच्या काळापर्यंत पोहोचू तेव्हा पाहू की ह्युमन मशीन इंटरॅक्शन, मानव आणि यंत्र यातला जो संवाद आहे तर तो संवाद आता याच्या पुढचा जो टप्पा आहे त्यात सगळ्यात जास्त महत्त्व त्याला येणार आहे. ते आपण पाहू त्यावेळी. नेक्स्ट. त्यानंतर 1925च्या दशकात बिनतारी टेलिग्राफ म्हणजे वायरलेस टेक्नॉलॉजीचा मुख्य उपयोग तिथं सुरू झाला. हा एक टप्पे मी सांगतोय आणि त्यात काय काय नवीन गोष्टी आपल्याला सापडल्या. वायरलेस टेक्नॉलॉजी त्यावेळी जास्त प्रथम मोठ्या उपयोगात आणली गेली. आणि रंगीत फॅक्समध्ये म्हणजे निसर्गामध्ये जे रंग आढळतात त्या रंगांचं 3 रंगामध्ये पृथक्करण करून त्याचे 3 सिग्नल बनवायचे आणि ते 3 संदेश पाठवायचे. अशा रीतीनं कुठल्याही रंगाचं आपण म्हणजे संकेतीकरण कोडिंग ज्याला म्हणतो, कोणत्याही रंगाचं 3 रंगामध्ये कोडिंग करून त्याचं संदेशवहन करू शकलं. म्हणजे तर आपली इथं काय घडलं की आपल्याला रंगीत चित्र पाठवता येऊ शकली. त्यानंतर टेलेक्स आला. टेलेक्स म्हणजे एक प्रकारे कॉम्प्युटर किंवा ह्यानं चालणारं टेलिग्राफ मशीनच होतं, पण त्याच्यातून कडकट्टा असा आवाज न जाता ABCD अक्षरं जायची. त्यानंतर मॉडेम आलं आणि हे मॉडेम ही एक क्रांतिकारी गोष्ट होती. तिचं अर्थात आयुष्य आता संपलेलं आहे, आता कुठे जास्त मॉडेम दिसत नाहीत आपल्याला. पण टेलिफोन लाईनचा प्रसार खूप होत होता. म्हणजे 1950-60च्या दशकात जगभरात सर्वत्र हळूहळू टेलिफोन लाईन घातल्या गेल्या
आणि हे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं होतं आपल्याला. आता जर आपण मॉडेम हे कॉम्प्युटरचे संदेशवहन पाठवतं, संगणकाचं संदेशवहन करतं, तर त्यासाठी हे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वापरायचं याचा विचार जेव्हा झाला तेव्हा मॉडेमचं त्याच्यावर उत्तर मिळालं. मॉडेममुळं आपण जे कॉम्प्युटरचे हे डिजिटल आकडे असतात 1010 आकडे 1010 मध्ये आपण पाठवतो, त्यांचं रूपांतर मानवी आवाजासारख्या ऑडिओमध्ये करायचं आणि ते टेलिफोनवरून पाठवायचं, अशा प्रकारचं काम मॉडेम करत होतं. आणि तेही म्हणजे ॲनालॉग लाईनवरून डिजिटल संदेशवहन करायचं, अशा प्रकारची ते तंत्रज्ञान होतं. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की म्हणजे हा मुद्दाही आपला पुढे येईल की जे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून दूरसंचाराचा प्रसार कसा झाला. तर त्याचवेळी हे सुरू झालं की आणि पुढं मॉडेमलाही कुणीतरी दुसऱ्या तंत्रज्ञानानं चॅलेंज दिलं आणि मॉडेमची जमात ही हळूहळू लुप्त होऊ लागली. तर हे चालू राहतं. पण मूळ मुद्दा हा तसाच राहिला आणि तो अजूनही आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीसाठी निर्माण केलं तर तेच वापरून आपण आपल्याला हवं ते काम कसं साधायचं. कारण त्यात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी गुंतवणूक झालेली आहे, खूप रिसोर्सेस गुंतलेले आहेत, खूप पैसे गुंतलेले आहेत आणि ते दुसरं तंत्रज्ञान आलं म्हणून ते लगेच आपण त्याचा वापर बंद नाही करायचा, त्याचाच वापर करून ते नवीन तंत्रज्ञान घ्यायचं, अशा प्रकारचं जे आहे ते अजूनही ही क्रिया चालू असते. म्हणून तुम्हाला हा मुद्दा सांगितला. त्याच्यानंतर 1970च्या दशकात एक मोठा क्रांतिकारी गोष्ट घडली. अमेरिकेचं जे डिफेन्स डिपार्टमेंट आहे त्यांनी ARPANET नावाचं नेटवर्क बनवलं. त्या ARPANET नेटवर्कमध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी मुख्यतः बनवलं होतं आणि त्याचं मुख्य 2 गोष्टी होत्या. म्हणजे एक तर तिथं पॅकेट स्विचिंग नावाचं तंत्रज्ञान आलं. हे एक महत्त्वाची स्टेप झाली संदेशवहनामध्ये की पॅकेट स्विचिंग म्हणजे जे काही आपल्याला बायनरी अंक पाठवायचे, द्विमान अंक पाठवायचे, त्याचे छोटी छोटी पॅकेट्स करून पोस्टाचे तसे पाकिटं पाठवायची सगळ्या नेटवर्कवरून. आणि ते जे ARPANET बनलं होतं त्याचा असा एक वदंता होती की ते अशासाठी बनलं की अणुयुद्ध जरी झालं तरी त्या काळात ते तगून राहिलं पाहिजे, असं त्यांना संदेशवहन नेटवर्क बनवायचं होतं आणि तो त्यांचा ध्येय होतं तिथं. त्यामुळे ह्या ARPANETचे मुख्य प्रिन्सिपल असं होतं की तुमचं संदेश नेटवर्क जास्त विश्वासार्ह नसलं, रिलायबल नसलं तरीसुद्धा संदेशवहन झालं पाहिजे, अशा डिझाईनचं ते बनवलं होतं. आणि तशाच प्रकारचे डिझाईन 1970च्या दशकात त्यांनी बनवलं आणि आज इंटरनेटसाठी आपण तेच तंत्रज्ञान आणून वापरत आहोत. इंटरनेट आज जे IP म्हणतो आपण, ते IP हे तंत्रज्ञान तिथं ARPANETमध्ये विकसित झालं. TCP/IP जे असं IP शब्द आपण बऱ्याच लोकांनी सगळ्यांनी ऐकला असेल. आणि हे तंत्रज्ञान मूळ त्याचा गाभा काही विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे. हे ऐकायला तुम्हाला आवडेल की काही विद्यार्थ्यांनी ह्याचा मूळ गाभा विकसित केला आणि तेच तंत्रज्ञान आज पूर्ण इंटरनेट चाललेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खाली 2 शब्द लिहिलेत मी. एक संसाधन वाटप, म्हणजे पूर्वी कसे जेव्हा टेलिफोन लाईन जोडली जायची, आपण एक माणूस दुसऱ्या माणसाशी बोलतो तर 3 मिनिटाचा कॉल असेल तर पूर्ण 3 मिनिटं तो कनेक्शन जोडलं जायचं आणि तुम्ही बोलत असा किंवा गप्प बसलेला असा ते कनेक्शन तुमच्याकडेच असायचं, त्याला दुसरा कोणी त्याला वापरू नाही शकायचं. पॅकेट स्विचिंगमध्ये असं नाही. प्रत्येक तुमचं बोलणं असो, तुमचा आवाज जरी असला तरी त्याची पण आवाजाची अशी बायनरी पॅकेट्सच बनतात आणि ती पॅकेट्स प्रत्येक पॅकेट असं विभागलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही पॅकेट पाठवलं ना दुसऱ्या कोणाची तरी पॅकेट त्याच्यावरून जातील. म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा वाटप होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, शेअर होतं. आणि हे शेअरिंगचं प्रिन्सिपल हे एक नवीन त्याच्यामध्ये आलं की असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर एकाच व्यक्तीकडे जखडून बांधून न ठेवता ते त्यावेळी जे कोणी कम्युनिकेट करत असतील, संदेशवहन करत असतील त्यांच्यामध्ये ते वाटप त्याचं वाटलं जायचं. आणि दुसरं एक मी तिथं लिहिलं आहे जे ते अर्थात जे हा विषय जे अभ्यासतात त्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाची गोष्ट असते की नित्यमार्गी का अनित्यमार्गी.
तर त्याला म्हणजे टेक्निकल भाषेत कनेक्शन ओरिएंटेड असं नित्यमार्गीला म्हणतात. आणि दुसऱ्या अनित्यमार्गीला असा शब्द नाही वापरत की कनेक्टेड डिसओरिएंटेड नाही म्हणत. पण त्याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही जसं म्हटलं मी की तुम्ही टेलिफोन करता तेव्हा तुम्ही एक कनेक्शन जोडलं जातं. म्हणजे तुमचा मार्ग त्या काळापुरता तुमच्या कॉलपुरता ठरलेला असतो. पॅकेट ARPANETने तयार केलं ते असं नव्हतं. त्यांचं मुख्य तत्व हे होतं की तुमचं नेटवर्क रिलायबल नसलं, विश्वासार्ह नसलं तरी कम्युनिकेशन झालं पाहिजे. या तत्वानुसार त्यांनी प्रत्येक पॅकेट हे एक वेगळी एंटिटी म्हणून, वेगळी गोष्ट म्हणून त्याला हाताळतं नेटवर्क. एका पॅकेटचं दुसऱ्या पॅकेटशी काय संबंध आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. जसं आपण उदाहरण घेतो पोस्टाचं. पोस्टाला तुम्ही एक 100 पानं पाठवायची, प्रत्येक पान एका पाकिटात घालून पाठवलं तर पोस्टालाच्या दृष्टीने ते प्रत्येक पाकिट निराळेच आहे. ते 100 पानाचं एकच आर्टिकल आहे याच्याशी त्यांचा काय संबंध. तसंच हे तत्व आहे. आणि ते प्रत्येक पॅकेट एकाच मार्गानं जाईल असंही नसतं, वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाऊ शकतील. म्हणजे हे मी कशासाठी सांगतो की विश्वासार्ह नेटवर्क नसेल तर जे काही रिसोर्सेस तुमच्याकडे तुमच्या उपलब्ध झालेले आहेत त्या रिसोर्सेसनी तुम्ही कम्युनिकेट करा. एक पॅकेट घेऊन त्यावेळी जे काही मार्ग सापडेल तिथून ते पोचवा तुमच्या शेवटच्या एंडपर्यंत. अशा पद्धतीनं ते हे अनित्यमार्गी आहे. आणि हे आत्ताचं इंटरनेट हे अनित्यमार्गी आहे, कारण त्याच्यामध्ये हाही मुद्दा मी सांगतोय कारण त्याचं पुढं कुठल्या तरी चॅलेंजमध्ये रूपांतर होतं अशा डिझाईनचं. तर हा इंटरनेट सध्या चालतं हे अनित्यमार्गी आहे. आणि त्यात जी पॅकेट्स असतात ती प्रत्येक पॅकेट स्वतंत्रपणे त्याचं मार्ग निश्चित होते, स्वतंत्रपणे त्याचं स्विचिंग होतं. एका पॅकेटच्या दुसऱ्या पॅकेटशी नेटवर्क काही संबंध जोडत नाही. त्यामुळे जेव्हा तर दुसऱ्या टोकाला ते पॅकेट पोचतात तेव्हा ती मध्ये काही पॅकेट गळबटलेली असतील, एखाद्या 2-4 पॅकेट आलीच नाहीत मधली, एक पॅकेट 2-3 वेळा आलं, किंवा एक आधीचं पॅकेट नंतर आलं, नंतरचं पॅकेट आधी आलं, हे सगळं प्रकार होऊ शकतात. आणि आज इंटरनेटमध्ये सुद्धा हे प्रकार होऊ शकतात असं गृहीत धरून सगळं डिझाईन केलेलं असतं. नेक्स्ट. आता त्याच्यानंतर 1970मध्ये ईमेल आली. ईमेलचा जास्त मी सांगत नाही, आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण त्याच्यानंतर एक घटना घडली. ARPANETमध्ये एक व्हायरसची टेस्ट केली गेली. म्हणजे त्या नेटवर्कचं व्हायरसमध्ये कसं काम चालतं, त्याचं व्हायरस पसरतो कसा, हे सगळं अभ्यास करण्यासाठी एक व्हायरस त्यातल्या डिझाईन करणाऱ्या माणसानेच एक व्हायरस बनवून तो पसरवायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं त्यांच्या अभ्यासासाठी होतं की व्हायरसपासून नेटवर्कचं संरक्षण कसं करायचं. पण त्यानंतर पुढे बघतो आपण 1980 साली एक खराच व्हायरस त्याच्यामध्ये आला. आणि तो सुद्धा ॲक्सिडेंटल आला होता. म्हणजे तो व्हायरस म्हणून कोणी तयार केला नव्हता, एक सॉफ्टवेअर होतं आणि त्यातून तो निर्माण झाला व्हायरस. म्हणजे व्हायरसची जन्मकथाच आहे ही, की व्हायरस आज आपल्याला जे मोठा धोका वाटतो व्हायरसचा, तर जन्म कसा झाला त्या व्हायरसचा. प्रथम व्हायरसचा जन्म झाला तर चाचणी करण्यामध्ये, आणि नंतर व्हायरसचा जन्म झाला तर अपघातानं. आणि अशा रीतीने तर ते तंत्रज्ञान कोणाला तरी सापडलं आणि त्याचा मग दुरुपयोग होऊ लागला. त्याच्यानंतर आज आपण जो मोबाईल फोन बघतो तो 1980मध्ये आला. आणि तो डिजिटल नव्हता, तो ॲनालॉग मोबाईल फोन होता. सगळ्यात प्रथम आला तो 1980 साली. म्हणजे तिथून ह्या मोबाईल फोनची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर 1980च्या दशकात एक नवीन तंत्रज्ञान आलं होतं ISDN नावाचं. आणि ISDN ही खरी तंत्रज्ञान संघटनाची सुरुवात होती. हा मुद्दा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. संघटन म्हणजे कॉन्व्हर्जन्स ज्याला म्हणतात, टेक्नॉलॉजी कॉन्व्हर्जन्स. या काही शब्दात फरक आपल्याला समजून घ्यायचे की इंटिग्रेशन पण म्हणतो. इंटिग्रेशन म्हणजे काय आणि कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय. इंटिग्रेशन म्हणजे एकाच उपकरणामध्ये 3-4 तंत्रज्ञानं वापरत असतील तर ते सगळे एकत्र इंटिग्रेट झाली आहेत असं आपण म्हणतो. कॉन्व्हर्जन्स हे जास्त त्याच्या वरच्या पातळीवर असतं, उपयोगाच्या पातळीवर असतं. आपण हा भूमितीतला शब्द आहे. 2 रेषा कुठेतरी जाऊन मिळतात एकमेकाला, त्या कॉन्व्हर्ज झाल्या असं म्हणतो आपण. तर त्याचा अर्थ उपयोगाच्या पातळीवर ते कुठेतरी एकत्रित आलेत. म्हणजे आज आपण, आणि हे सगळी प्रोसेस कशामुळे झाली प्रक्रिया की
सगळ्या गोष्टींचं आपण अंकात रूपांतर करायला लागलो. सगळं डिजिटल व्हायला लागलं आणि ते डिजिटल होण्यामुळं माणसाचा आवाजसुद्धा डिजिटल झाला, चित्र डिजिटल झाली, व्हिडिओ डिजिटल झाला. सगळ्या गोष्टींचं रूपांतर 1010मध्येच व्हायला लागलं. आणि तुमचा म्हणजे नेटवर्कच्या दृष्टीनं तर तुम्ही फक्त 1010चे पॅकेट्स इकडे तिकडे न्यायची किंवा ISDNमध्ये अर्थात टेलिफोन नेटवर्क होतं त्यामुळे पॅकेट्स नव्हती, पण 100 असे आकडे हे सगळीकडे पाठवायचे. मग ते आकडे चित्राचे आहेत असोत की आवाजाचे असे होत का कुठला संगणकाचा संदेश असो, नेटवर्कला फक्त आकडेच न्यायचेत. या दृष्टीनं जेव्हा म्हणजे हे इथं त्या संघटनाची सुरुवात झाली की सगळं एका पातळीवर आलं. सर्व प्रकारचे पूर्वी कसं व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी वेगळं नेटवर्क, टेलिफोनसाठी वेगळं नेटवर्क, कॉम्प्युटरसाठी वेगळं नेटवर्क अशी असायची, पण ती सगळी एकत्र आली. एकाच नेटवर्कवरून सर्व काही जाऊ शकलं. आणि हे म्हणजे प्रत्येक ही जी उपलब्धी होती, ही आपल्याला जी सुविधा मिळाली होती, त्यातून प्रत्येक वेळा एक नवीन आव्हान निर्माण झाले. हे सांगण्यासाठी मी सगळा इतिहास सांगतो. तर आणि जेव्हा आपण हे एकत्रित आलं सगळं, त्यावेळी आपण कॉम्प्युटरवर असं बघता आपल्या PC किंवा लॅपटॉपवर आपण TV पाहू शकतो आणि TV वर इंटरनेटचं जोडू शकतो. म्हणजे ह्याला मी संघटन म्हणतो की उपयोगाच्या पातळीवर TV वरती कॉम्प्युटरचं काम करता येतं आणि कॉम्प्युटरवरती TVचं काम करता येतं. इथं हे कॉन्व्हर्ज झालं. असं हे कॉन्व्हर्जन्स प्रथम ISDNमुळं साधलं गेलं, तिथून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर 1990 साली त्या 80च्या दशकातच 2G भ्रमणध्वनी म्हणजे डिजिटल भ्रमणध्वनी आला. आधीचा ॲनालॉग जेव्हा डिजिटल आला तेव्हा त्याचा हळूहळू प्रसार व्हायला लागला. जेव्हा तो ॲनालॉग होता तो खूप मर्यादित वापर होता त्याचा, पण जेव्हा डिजिटल झाला तेव्हा त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. आणि 1990मध्येच त्याच्यावर इंटरनेटची सोय पण उपलब्ध झाली. म्हणजे आज आपण जो स्मार्टफोन वापरतो आणि त्याच्यावर इंटरनेट इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरतो, त्याचं मूळ 1990 साली 20-25 वर्षापूर्वीच झालेलं आहे फक्त, आणि त्याची वाढ सुद्धा गेल्या 10-15 वर्षातलीच आहे. नेक्स्ट. आता बघाल तुम्ही 5 वर्षातच एक पूर्ण पान भरले, कारण या दशकात एकदम मग आणि हा प्रताप सगळा कॉन्व्हर्जन्सचा आहे, संघटनाचा आहे की हे तंत्रज्ञान संघटन झाल्यामुळं एकदम मोठे वापर वाढायला लागला त्याचा आणि अनेक गोष्टी त्यात आल्या. WWW म्हणतो आपण, ते सगळं हायपरलिंकचं ज्ञान म्हणजे इंटरनेट ज्ञान जालक पसरलं सगळं, की एका ह्याच्यावरून एक क्लिक केलं की दुसरीकडे जातो, दुसरीकडून क्लिक केलं की हे जे लिंकिंग बनलं ते त्या काळात बनलं. ते CERN लॅबोरेटरीमध्येच त्याचा शोध लागला. आता खाली ATM म्हणजे ॲसिंक्रोनस ट्रान्सफर मोड असा एक प्रकार कम्युनिकेशनचा आला होता. आणि ह्याच्यामधून 2 गोष्टी महत्त्वाचा मुद्दा आहे. सेवा गुणवत्ता फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जी आव्हानं आज आपण फेस करतो की ह्याच्या पुढे फेस करायला मुख्यतः ह्या क्षेत्रातली आहेत. सेवा गुणवत्ता म्हणजे काय, तुम्ही जेव्हा संदेशवहन करता त्यावेळी तुम्हाला नेटवर्ककडून काय अपेक्षा आहेत, नेटवर्क तुम्हाला सेवा कशी देणार आहे, त्याच्यात ते ह्याच्या जरा त्याची लिंक क्लिक करा. हां, तर सेवा दर्जा म्हणजे काय, त्याला टेक्निकल भाषेत क्वालिटी ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. ते क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणजे काय काय घटक असतात त्याच्यामध्ये. तर हे पहिले डावीकडचे सगळे टेलिफोन नेटवर्कमधले घटक आहेत आणि त्यात बरेचसे कॉल आपण जर सेटअप करतो, कॉल लावतो कोणाला तरी, त्यावेळी कॉल लावायला किती वेळ लागतो, कॉल प्रत्येक वेळी लागतो का, कधी कधी तुम्हाला नेटवर्क इस रूट की सभी लाईने व्यस्त है असा मेसेज येतो का, असा हे एक सेवा त्यात हे घटक येतात की कॉल जोडणं आणि कॉल तोडणं याची सेवा तुम्हाला कशी मिळते, त्याचे हे घटक आहेत. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे तो आवाजाचा दर्जा कसा आहे त्याचा, त्यात नॉईज गोंगाट येतो का, एकाचं दुसऱ्याला ऐकू येतं का, एको प्रतिध्वनी येतो का, मध्येच मध्ये आज मोबाईल फोनमध्ये असते की मध्येच मध्ये आवाज तुटक येतो, तुटतो का असा. नंतर तुमचा
तुम्ही ज्या पट्ट्यात फ्रिक्वेन्सीच्या ज्या पट्ट्यात तुम्ही संदेशवहन करता तो पट्टा जसा तसा बरोबर पोचतो का, नंतर ध्वनी बरोबर योग्य व्हॉल्यूममध्ये ऐकू येतो का, कधी कधी एका दिशेचं संभाषण होतं तसं होतं का, असे बरेच त्यात घटक असतात. तर हे सगळे घटक म्हणून तुम्हाला क्वालिटी ऑफ सर्व्हिस ठरवतं. आणि नेटवर्क जेव्हा तयार करतात कुठलीही कंपनी तेव्हा एक त्याचं ध्येय टार्गेट ठरवतात की ही क्वालिटी ऑफ सर्व्हिस आपल्याला इथं मिळवायची आहे आणि त्याप्रमाणे ते डिझाईन केलं जातं. म्हणजे कॉल तुम्ही मोबाईल फोनवरून केला आणि तुम्ही मोठ्या वेगाने एखाद्या गाडीतून जातात तर एका टॉवरकडून तुमचं हँडओव्हर दुसऱ्या टॉवरकडे होतं. अशा वेळी कॉल तुटण्याची शक्यता असते. मग ही कॉल तुटण्याची किती शक्यता, प्रॉबेबिलिटी ऑफ ड्रॉप किंवा हँडओव्हर फेल्युअर ही किती असते, हे एक टार्गेट ठरवून त्याचं नेटवर्कचं डिझाईन केलेलं असतं. तर हे सगळे पॅरामीटर असतात. नंतर पॅकेट नेटवर्क्समध्ये वेगळ्या प्रकारचे आणखी पॅरामीटर्स असतात की ते नेटवर्क किती पॅकेट्स एका वेळी किती वेगानं नेऊ शकतं, तर त्यात एरर्स चुका किती होऊ शकतात. नंतर संकेत त्यातलं म्हणजे सिग्नल जो असतो मुख्यतः आणि गोंगाट यांचं प्रमाण एक गुणोत्तर किती आहे. त्यानंतर पॅकेट जे आहे ते ज्या क्रमानं पाठवली त्याच क्रमानं जातात का, गहाळ होतात का पॅकेट असे. नंतर जेव्हा आपण चित्र आणि ध्वनी पाठवतो, इथं मी तुम्हाला म्हटलं की ISDNनं असं आणलं की तुम्ही ध्वनी पाठवा की चित्र पाठवा, सगळ्याचे बायनरी याकडे बनवा आणि पाठवा. मग त्यात फरक काय उरला, नेटवर्कच्या दृष्टीनं काय फरक उरला, ही आज सगळ्यात मोठी एक आव्हान देणारी गोष्ट आजच्या नेटवर्कच्या पुढे आहे की जेव्हा आपण चित्र व्हिडिओ विशेषतः पाठवतो तेव्हा तो एका ओघात जावा लागतो, कारण आपण तो सतत ओळीनं पाहत असतो. जेव्हा कॉम्प्युटर पाठवतो एखादी फाईल आपण पाठवतो इकडून तिकडं, ते फाईल थोडीशी गेली मध्ये थांबली पुन्हा थोड्या वेळाने उरलेली गेली तरी चालते. पण चित्र जेव्हा पाठवत असतो तेव्हा तसं नाही चालत, ते एका ओघात यायला लागतं. आणि त्या चित्रातला जो म्हणजे त्याचा जो विलंब असतो पोचायला, तो विलंब कमी जास्त झाला तरी प्रश्न पडतो. आपण कधी कधी टी व्हीवरच्या बातम्या ऐकत असतो आणि ते आपल्या स्टुडिओमधून दूरच्या रिपोर्टरशी ते संवाद साधत असतात. त्यावेळी आपल्याला कळतं की बऱ्याच वेळा की तो बोलतो आणि त्याच्यानंतर कितीतरी वेळाने त्याच्याकडे आवाज पोहोचतो आणि तो उत्तर येईपर्यंत ह्याचा हा दुसरा प्रश्न विचारतो, असं गोंधळ होत असतो. तर हा आजच्या नेटवर्क पुढे सर्वात मोठं आव्हान आहे की जास्तीत जास्त नेटवर्कचा प्रसार तर झाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला ही सुविधा तर देता आली पाहिजे, चित्र व्हिडिओ पाठवण्याची ऑडिओ पाठवण्याची सोय तर देता आली पाहिजे. पण त्याचवेळी हे संभाषण सलग झालं पाहिजे, तुटकपणे होता कामा नये. हे सर्वात मोठं आव्हान आजच्या नेटवर्क पुढे आहे. आज तुम्ही कधी इंटरनेटवरून परदेशी कॉल केलात तर तुम्ही अनुभव घेतला असेल की मध्ये मध्ये तुटतो कॉल, आवाज तुटक येतो किंवा मध्ये मध्ये गायब होतो, चित्रमध्ये निघून जातं वगैरे, हे सगळे प्रकार होतात. हे कसे होऊ नयेत. आणि ह्याचा मुख्य त्यातलं अडचण ही आहे की टेक्नॉलॉजी बनली आहे, तंत्रज्ञान बनलं आहे IPचं, ते प्रत्येक पॅकेटला वेगळं वेगळं हाताळतं. त्याला एक म्हणजे एका चित्राची समजा तुम्ही 1,00,000 पॅकेट्स बनवली तर त्या नेटवर्कला कसं समजेल की ही 1,00,000 पॅकेट ह्या व्हिडिओची आहेत, ती बरोबर एका लाईनीत पाठवा रे बाबा, असं एका ठराविक कालानं पाठवा. हे नेटवर्कला समजत नाही, कारण नेटवर्कच्या दृष्टीनं प्रत्येक पॅकेट हे वेगळं आहे. आणि ही सर्वात मोठी आजची इंटरनेट पुढची समस्या आहे, मोठं आव्हान आहे की असं आपल्याला म्हणजे हे जरी आपण सगळीकडे बायनरी आकडे 1,0,1,0 पाठवत असलो ते आकडे कशाचे आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नेटवर्कचे तुम्हाला सर्व्हिस द्यायची, हे कसं करायचं. मूळचं नेटवर्कचं डिझाईन तर असं की पॅकेटच्या आत डोकवायचं नाही, पॅकेट घ्यायचं आणि इकडून तिकडे पाठवायचं. हे तुम्हाला पॅकेट कसलं आहे ओळखायसाठी पॅकेटच्या आत डोकवायला लागतं. पॅकेटच्या आत डोकवायला लागलं की कुठेतरी तुमचं बेसिक तत्त्व त्यातलं निघून जातं आणि त्याचा भंग होतो. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी कायदेशीर प्रश्न पण येऊ शकतात. तर असा ह्या तिढा आहे. आणि त्याच्यावर एक तर सध्या सगळे फायबर केबल्स आपण टाकलेल्या पाहिल्या असतील, काच तंतू, आणि ते एवढे मोठी क्षमता त्यांची आहे की त्या क्षमतेमुळेच हे प्रश्न थोडेसे डायल्यूट झालेत, सौम्य झालेत. पण तरीसुद्धा अजून हे प्रश्न आपण पाहतो
आणि हे एक मोठं आव्हान आजच्या ह्याच्यापुरतं आहे. आणि जिथं कॉल, आता हे इंटरनेट तर कॉल ह्याच्यावरून चालत नाही, आपण बघितलं कॉल जोडणीवर चालत नाही, कनेक्शन ओरिएंटेड नाही आहे. पण काही नेटवर्क अजून असतात जी कनेक्शन ओरिएंटेड असतात आणि ती IP जरी कनेक्शन ओरिएंटेड नसलं तरी त्याच्यावरचं सॉफ्टवेअर असतं ते कनेक्शन ओरिएंटेड बनवायचा प्रयत्न करते. त्या कनेक्शन ओरिएंटेड नसलेल्या IP मधूनच कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे नित्य मार्ग असं म्हणतो आपण, त्या तशा प्रकारचं करायचा प्रयत्न करतं. तर त्यावेळी हे बाकीचे पॅरामीटर्स पण लागू होतात. बॅक खाली लिंक आहे ना ते बॅक. हां, आता गुगल आपल्याला माहिती आपण सर्च करतो, ते मी काही जास्त त्याच्यामध्ये बोलत नाही. 1999 साली एक मोठी गोष्ट घडली की मोठं सायबर वॉर झालं आणि ते सायबर वॉर त्यावेळी हळूहळू त्याची तीव्रता जाणवायला लागली आपल्या सायबर वॉरमध्ये. त्याचा म्हणजे इस्टोनिया या देशावर अटॅक झाला होता आणि तिथं त्यामधून तिथल्या फायनान्शियल संस्था, सगळ्या आर्थिक संस्था, आणखी संदेशवहनची सोय देणाऱ्या संस्था, ह्या सर्वांचे म्हणजे कॉम्प्युटर सगळे बंद पाडले गेले ते बाहेरून. म्हणजे ते नॉर्मल जो आपला ह्याचा हॅकर जो अटॅक करतात नॉर्मल, तो कसा असतो की तो एखाद्या सर्व्हरला बंद पाडेल, एखाद्या कॉम्प्युटरवर घुसेल. पण जेव्हा असे वॉर येतं ते एक त्याचे वेगळ्याच लेवलला जाते, वेगळ्या पातळीवरून केलं जातं आणि ते एका दिवसात नाही होत. त्याची तयारी अनेक दिवस, कधी कधी 6 महिने, कधी वर्षभर चाललेली असते आणि वर्षभर तो व्हायरस अनेक कॉम्प्युटरमध्ये शिरून बसलेला, काही न करता बसलेला असतो आणि तो कुणालाही जाणवत नाही आणि सडनली एक दिवशी सगळे जागृत होतात आणि अटॅक करतात. अशा प्रकारची ते प्रणाली केली जाते सायबर वॉरमध्ये. तर तशी ते त्यावेळी झाली आणि सर्बियन हॅकरनी नॅटोच्या सिस्टमवर हल्ला केला, रशियन सिस्टमनी इस्टोनियावर हल्ला केला, असं काहीतरी त्यावेळी प्रकार बरेच घडले होते. आणि त्यावेळी पहिल्यांदा हा मोठा धोका कळला की सायबर म्हणजे युद्ध जे 2 देशामध्ये होतं ते युद्ध आता जमिनीवर न होता फक्त ह्या व्हर्च्युअल जगातच होणार की काय, असं लोकांना वाटायला लागलं. काही लोकांची इथपर्यंत म्हणण्यापर्यंत पाळी गेली की आता आमची मिलिटरीची सगळी युद्ध हळूहळू संपणार की काय, हे सगळी त्याच्याऐवजी सायबरमध्येच युद्ध सुरू होतील की काय. पण असं नाही आहे. हे दोन्हीचं मिश्रण करण्याची योजना असते नेहमी. जेव्हा आता म्हणजे पूर्वीचं युद्ध खेळायचं हे फक्त जमिनीवर हवेत म्हणजे फिजिकल होतं, आता त्याला ह्याची जोड मिळाली सगळ्या इंटरनेटची आणि सायबर वर्ल्डची. आणि आपण बघतो की आपल्या भौतिक जगात जे काही घडतं त्याचं बरोबर मॅपिंग व्हर्च्युअल जगात असतं. बँक म्हटलं तर इंटरनेटवर एक बँक असते, रेल्वे म्हटलं तरी इंटरनेटवर रेल्वे आहे, म्हणजे प्रत्येकाचं एक प्रतिबिंब व्हर्च्युअल जगामध्ये आहे. आणि हे आपल्या जमिनीवर भौतिक जगामध्ये हे जास्त क्लोजली जोडले गेले नाही आहेत, पण ते व्हर्च्युअल जगात सगळे आपसात जोडले गेलेत. त्यामुळं तिथल्या एकावर तुम्ही जर हल्ला केलात तर त्याचा परिणाम तुम्ही रेल्वेच्या ह्याच्यावर हल्ला केला वेबसाईटवर तर तो रेल्वेवर तर होईलच, पण तिथून कनेक्टेड कुठल्या तरी बँकेच्या साईटवर होईल, म्हणजे असा पसरत जातो तो. आणि म्हणून ह्याचा धोका सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर इंटरनेट हा एक सगळ्यात मोठं म्हणजे सायबर सुरक्षा ज्याला म्हणतात, हे एक अतिशय मोठं आव्हान आहे. मी शेवटी आपण त्याची समरी करू आव्हानं काय काय, पण जाता आता मी सगळी सांगतो की आव्हानं आता काय येतात पुढं आपल्या पुढं. ती सुरक्षा हे मोठं आव्हान आहे. आणि नॉर्मल आपली सुरक्षा हे तर असतेच, पण जेव्हा युद्धकाळ येतो त्या युद्धकाळात त्याची पातळी एकदम उंचावली जाते. आणि असे इतिहासात घडलेलं आहे, पूर्वी अशी युद्ध झालेली आहेत काही 15-20 वर्षापूर्वी. आता सध्या जी अशी आता त्याच्यानंतर नाही का झाली असं तुम्ही मला प्रश्न विचाराल, त्याचं मी थेट उत्तर देणार नाही. पण असे म्हणजे त्याची तयारी सर्वजण करत असतात, एवढं सांगतो तुम्हाला. सर्वजण करत असतात की आपण कायम युद्ध करायला, सायबर युद्ध करायला तयार राहिलं पाहिजे कुठल्याही देशानं, हे सर्वच जण प्रयत्न करत असतात.
नंतर पुढे 1995च्या दशकात इंटरनेट ऑफ थिंग्स ही कल्पना पुढे आली आणि वस्तूंचे इंटरनेट असं मी म्हटलं, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याला कारण झालं की आय पी जे पूर्वीचं होतं त्याला व्हर्शन 4 होतं, त्याच्यानंतर व्हर्शन 6 म्हणून आलं आणि ते व्हर्शन 6 जास्त सगळीकडे पसरायला लागलं. आता आपल्या भारतीय शासनाने हळूहळू सगळ्यांना व्हर्शन 6 वापरायचं जवळजवळ कंपल्शन केलेलं आहे. तर त्या व्हर्शन 6मध्ये म्हणजे जवळजवळ 10वर 38 शून्य इतक्या गोष्टी इंटरनेटला कनेक्ट होऊ शकतात. इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळं कनेक्ट करता येतं. मग आता ते इंटरनेट फक्त कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन जोडायचं नेटवर्क न राहता इंटरनेटवरून आता आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तू म्हणजे घरातलं वॉशिंग मशीन, कुकिंग रेंज काहीही जोडता येईल त्याच्यामध्ये. आपली कार आज अनेक ठिकाणी असं वापरात आलेले आहेत की कार ही इंटरनेटला जोडलेली आहे आणि कारचं इंजिन त्याचं कसं चाललं आहे ह्याचे सगळे, कारची हेल्थ कशी आहे ते सगळे ते इंटरनेटवरून बघू शकता तुम्ही. म्हणजे अशा प्रकारचं हे झालं. आता ह्याचे जसे फायदे आहेत तसे मी सांगितलं तसे प्रत्येक याच्यात त्याचं नुकसान आहे, कारण त्याची सुरक्षेचं भान ठेवावं लागतं. आणि ह्या ज्या कंपन्या आता वॉशिंग मशीन बनवणाऱ्या कंपन्या किंवा कुकिंग रेंज हे बनवणाऱ्या कंपन्या या मुख्यतः कॉम्प्युटरच्या कंपन्या नाही आहेत आणि त्यांना ह्या सुरक्षेचं इतकं त्यांना खोलवर ज्ञान नाही आहे. त्यामुळे आत्ता ज्या गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे जे इंटरनेटला जोडू शकणारे गोष्टी, आपण कुठली इलेक्ट्रिकल गोष्ट, त्यात सुरक्षेची फारशी काळजी घेतली गेलेली नाही आहे आणि हा एक मोठा धोका आपल्या पुढे आहे. आणि त्याच्या पुढे आता प्रयत्न चालू आहेत की याच्या पुढे जे अजून त्याचा प्रसार सुदैवाना किंवा दुर्दैवाने त्याचा अजून फारसा प्रसार या गोष्टीचा झालेला नाही आहे, पण आज ना उद्या तो होणारच आहे. काही वर्षामध्ये आपल्या आसपासच्या सगळ्या विद्युत उपकरणं इंटरनेटला जोडली जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी त्या उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न, कारण आत्तापर्यंत सुरक्षा होती ती कॉम्प्युटरची होती, कॉम्प्युटरमधलं माहिती गेली, फाईल गेली त्यातली, अशा प्रकारची. आता म्हणजे समजा एखादं कुठलं तरी केमिकल प्लॅन्ट इंटरनेटवर आहे तर त्या प्लॅन्टचा तुम्ही काहीतरी दुरून इंटरनेटवर बसून त्याला हल्ला करून काहीतरी करू शकता. म्हणजे असे केसेस घडलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे हे काही कल्पनेतलं नाही आहे, असं घडलेलं आहे की कोणीतरी एका पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीतला माणूस त्याला कंपनीतून काढून टाकलं आणि त्यानं बाहेर जाऊन त्याच्यावर अटॅक करून पाणी पुरवठा शहराचा बंद करून टाकला. म्हणजे हे घडलेलं आहे अशा गोष्टी. तर हे कल्पनेतल्या गोष्टी नाही आहेत, ह्या प्रत्यक्ष होऊ शकतात आणि त्यासाठी ते एक मोठं आव्हान आपल्या पुढं आहे. ठीक आहे, मी आता काही गोष्टी जंप करतो यातल्या, कारण मला वाटतं वेळ खूप कमी आहे आपल्यापुढं. ह्याच्यानंतर हे जे आपल्याला हे सगळं माहिती आहे म्हणून मी याच्यात खोलात जात नाही. गेल्या 10 वर्षात जे काही घडलं, 10-15 वर्षामध्ये, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे की हे सगळे स्काईप आणि यूट्यूब ह्या सगळ्या सोयी आल्या आणि त्यानंतर हे सगळं सोशल नेटवर्किंग हे सगळं त्याच्यामधून निर्माण झालं. यातला एकच मुद्दा फक्त आपण लक्षात घेऊ की इंटरनेटचा जो उपयोग केला गेला, पूर्वी फक्त संदेश वहनासाठी उपयोग होता, तो आता एक मोबाईल फोनवरती आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. आपल्या जीवनाचा तो स्मार्टफोनमधून काहीही करू शकतो, टॅक्सी बुक करू शकतो, बँकेचं काम करू शकतो, सगळं त्या एका याच्यावर करू शकतो. ही सगळी सोय त्या तंत्रज्ञान संघटनामुळे आली. हे माहीतच आहे आपल्याला. ह्याचा पुढे काय येणार आहे त्याची थोडीशी झलक आहे की त्रिमिती चलचित्र येणार, म्हणजे 3 डायमेन्शनल डिस्प्ले ते आलेलेच आहेत, काही ठिकाणी मोबाईल फोनमध्ये आलेले आहेत, पण ते अजून पूर्ण 3 डायमेन्शन, स्टिरिओस्कोपिक म्हणतात असे आलेत. स्टिरिओस्कोपिक आणि 3 डायमेन्शन थोडासा फरक आहे. स्टिरिओस्कोपिक म्हणजे फक्त 2 चित्र 2 डोळ्यांना वेगळी वेगळी दिसतात आणि तुम्हाला त्याच्या 3ऱ्या मितीचा भास होतो. खरं त्रिमिती असेल, तुम्ही जशी तुमची जागा बदलाल तसं त्याचा चित्रही बदललं पाहिजे. आपण प्रत्यक्षात एखाद्या वस्तूभोवती फिरत असल्यासारखं होलोग्राफीमध्ये शक्य आहे आणि होलोग्राफिक डिस्प्ले पण येऊ घातलेले आहेत. काही वर्षातच आपल्याला होलोग्राफिक डिस्प्ले पण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल फोनवर पाहायला मिळतील आणि त्याच्यातून आपल्याला त्रिमिती दृश्य पाहायला मिळतील.
त्यानंतर वेअरेबल उपकरणं आहेत, परिधान करायची उपकरणं, घड्याळामध्ये, इयरिंग्समध्ये. नंतर आपण एक ते हे बघितलं, पायात चप्पलमध्ये एनर्जी निर्माण करायचं, तर तशी एनर्जी सप्लाय करणारी चप्पलेत ॲक्च्युली तुम्ही किती चालला ते मोजणारी, अशी अनेक वेअरेबल उपकरणं आहेत आणि ती नेटवर्कला जोडली जातील. आता ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला विचार करायचा की हे सगळं डिजिटल जग बनलं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एका लेवलवर आल्यात, एका माध्यमात, एकच माध्यम सगळ्यांसाठी वापरलं जातं आणि त्याच्यामुळं सगळ्यांची सरमिसळ झाली, सगळं जग कनेक्टेड झालं आहे. तर याच्यातून कुठली इकोसिस्टम, पर्यावरण कुठलं तयार होते, तर एक तर टेक्नॉलॉजीचं जे संघटन झालं आहे, तंत्रज्ञान संघटन, कॉन्व्हर्जन्स झालं आहे, त्याच्यामुळे एका टेक्नॉलॉजीवरचा परिणाम दुसऱ्याचा त्याच्यावर असा, म्हणजे आता अमेरिकेत मोठी एक परिषद भरते की नॅनो, बायो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉग्निटिव्ह सायन्स या चारीचं संघटन कसं झालं आहे त्याच्यावर मोठे विचार चालू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर परिणाम खूप मोठा होत असतो आणि त्याच्यामुळे आणखीच गुंतागुंतीची परिस्थिती बनते. जर आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा झाला, एका क्षेत्रात काही घडलं की त्याचा परिणाम सगळ्या क्षेत्रात होत जातो, त्यामुळे गुंतागुंत वाढत जाते. त्यानंतर डिजिटल कंटेंट्स, त्याची एक इकोसिस्टम बनली. कंटेंट कोण निर्माण करतं, कोण त्याची हे करतं, म्हणजे कन्झ्युम कोण करतं, स्टोअर कोण करतं. डिजिटल सर्व्हिसेस जे आहेत, आता जसं मी उदाहरण दिले बँकेची सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस किंवा अशा त्या, आणि सिक्युरिटी, सायबर सुरक्षा, हे 4 स्वतंत्र इकोसिस्टम त्याही आपसात जोडलेले आहेत. तंत्रज्ञान संघटनामध्ये मी सांगितलं तसं डिजिटल आत्ता जे आपल्याकडे माहिती आहे ते दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमं म्हणजे न्यूजपेपर, टेलिव्हिजन ही माध्यमं, आणि करमणूक, एंटरटेनमेंट, हे सगळं एकत्र आलेलं आहे. आणि त्याचं परत नॅनो, बायो आणि कॉग्निटिव्ह सायन्स हे तिन्ही पण त्याच्यात जोडले गेले आहेत. यांचं संघटन होतं म्हणजे काय होतं की डिजिटल नॉर्मल तंत्रज्ञान वापरून बायोवर परिणाम होतो, बायो वापरून ह्याच्यावर परिणाम होतो. तर कॉम्प्युटरसुद्धा माणसाचे मेंदूसारखे विचार करणारे कॉम्प्युटर बनतात. IBMनं प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत. तर असं संघटन होतं. ही एक स्वतंत्र इकोसिस्टम बनते. त्यानंतर डिजिटल सामग्री कोण निर्माण करतं, त्याची सर्व्हिस कोण देतं आणि त्याचा वापर कोण करतं, आणि त्याच्यात नियम काय आहेत, शासनाचे रेग्युलेशन्स कशी आहेत, डिजिटल कंटेंटमध्ये नियमन तर त्याचं व्हायलाच पाहिजे. तर हे एक इकोसिस्टम बनते. नेक्स्ट. नंतर सर्व्हिस पुरवणारे की सेवा पुरवणारे, म्हणजे या कंपन्या ज्या आहेत तुम्हाला सेवा पुरवतात, एअरटेल वगैरे वगैरे, BTNL, सिस्टम निर्माण कोण करतं, डिझाईन कोण करतं, डिझाईन करणारे, वापर करणारे, आणि सिस्टम बनवणारे लोक आणि डिझाईन करणारे लोक, हे सगळ्यांची मिळून एक इकोसिस्टम बनते. पुढे. आणि सायबर सुरक्षामध्ये सुद्धा वापरकर्ते, सेवा आणि सुरक्षा प्रणाली ही एक त्याचा भाग बनते आणि यांची एक इकोसिस्टम बनते. हे आपसात सगळ्यांत त्यांचा बॅलन्स व्हायला लागतो आणि ह्या चारही मिळून एक मोठी इकोसिस्टम बनते. याचा अर्थच असा की एकात काही घडलं की त्याचा परिणाम दुसरीकडे सगळीकडे घडतो आणि त्यामुळे गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर वाढली. याच्यातून आपल्याला निरनिराळ्या आता जी आव्हानं येतात पुढं, ती आता बरीचशी आपण आपल्या इतिहास पाहता पाहिलीच आहेत. तिथे परत एकदा पाहू की नवीन तंत्रज्ञानं जी येऊ घातली आहेत त्याचाही भान राखलं पाहिजे, कारण त्याचा सगळ्या गोष्टीवर परिणाम होत जातो. ती आहेत की स्वयंचलित ट्रान्सलेशन, अनुवाद, ऑटो ट्रान्सलेशन, नंतर क्वांटम कॉम्प्युटिंग, मेंदूसारखा चालणारा संगणक. जर आपण म्हटलं IBMनं 2 संगणक असे डिझाईन केले, त्यात एक नारायण श्रीनिवास म्हणतं, ते भारतीयच आहेत ते डिझाईन करण्यामध्ये. नंतर सिलिकॉनवर सगळं, म्हणजे आता प्रकाशीय नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक नेटवर्क हे वेगळे असतात, ती सगळी त्यांचं इंटिग्रेशन. बॅटरीज खूप प्रकारचे म्हणजे मोबाईल फोनच्या दृष्टीने बॅटरी हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्यात जास्तीत जास्त ऊर्जा संचय करता आला पाहिजे आणि त्याचं वजन, आकार सगळं कमी असलं पाहिजे. हे सगळं साध्य करण्याचा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये खूप लक्षणीय प्रगती गेल्या काही वर्षात झालेली आहे. नंतर
त्याच्यात ऊर्जा कशी मिळवायची. एक तर आत्ता आपण बॅटरीतून ऊर्जा मिळवतो, पण आपण अंगावर परिधान करतो त्या आपल्या हालचालीतून किंवा सोलरमधून अशी सगळी एनर्जी घेऊन ऊर्जा घेऊन बॅटरीशिवाय मोबाईल चालवता येईल का, असंही संशोधन चालू आहे. आपण रोज अन्न खातो, त्यातून 8-10 हजार किलो जूल्स आपल्याला मिळतात. मग ह्याच्यासाठी तर दिवसाला 30-40 किलो जूल लागतात, तेवढे मिळू शकू का. तर असं हे तंत्रज्ञान दुमडता येणारे पडदे, जो दुमडून खिशाच्यावर उलगडल्यावर मोठा बनेल असा पडदा, त्याच्यावर आणि दोन्ही बाजूनी तुम्हाला डिस्प्ले करता येईल. हे अशी सगळी त्रिमिती छपाई, हे सगळी येणारी तंत्रज्ञानं त्यातून नवीन आव्हानं निर्माण होतात. आणि त्या तंत्रज्ञानाची चुरस करतो आपण, ती चुरस आपली चालू असते. आणि आपला तंत्रज्ञान कितीही वेगाने झालं असलं, मानवाचा स्पीड काय तेवढ्या वेगाने तेवढा बदलत नाही. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं प्रश्न निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मोठा डेटाचं प्रमाण इतकं वाढलं आहे, माहितीचं प्रमाण इतकं वाढत चाललं आहे, प्रचंड भूमिती श्रेणीनं वाढतं आहे. आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हा एक मोठा आव्हान आहे आपल्या पुढचं. आणि त्या माहिती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते. आपण पूर्वी कॅसेट वापरत होतो, मग CD वापरायला लागलो, आता DVD गेला, आता ते गेले पेन ड्राईव्ह आले, असं सारखं बदलत त्या एकातून माहिती दुसऱ्यात टाकायची हा एक मोठा प्रश्न होऊन बसतो. आपण आपल्या घरातच आपल्या लक्षात येत असेल की कधी कधी काही माहिती अशी गायब झाली आपली, किंवा कारण त्याचं कॅसेट चालत नाहीत, CD चालत नाहीत अशा म्हणून. असं बरेच हे तंत्रज्ञानाची चुरस केल्यामुळे वाढणारे मुद्दे आहेत. नंतर संघर्षात्मक मुद्दे आहेत की तुम्ही टेलिकॉम आणि इंटरनेट हा मोठा संघर्ष चालू आहे. की टेलिकॉम म्हणजे ज्याच्यावर कंपनीचं शासनाचं खूप नियंत्रण आहे, आणि इंटरनेट असं आहे की ज्याच्यावर नियंत्रण जवळजवळ काही नाही आहे, मुक्त द्वार आहे एकदम. तर ह्या दोन्ही लोकांना म्हणजे काही लोकांना यामध्ये इंटरेस्ट आहे की आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, आणि काही लोकांना नियंत्रण मुक्त हवं, ह्या एक कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. नंतर इंटरनेट गव्हर्नन्स तर त्याचाच भाग आहे. नंतर स्टँडर्डायझेशन का इनोव्हेशन, आपण सकाळी पण ऐकलं की इनोव्हेट करायला पाहिजे, पण प्रत्यक्ष मार्केटमध्ये जर गोष्टी यायच्या असतील तर स्टँडर्ड बनवावे लागतात, आणि स्टँडर्ड जिथं बनतं तिथं प्रोग्रेस थांबते. त्यामुळे हा एक कॉन्फ्लिक्टचा मुद्दा आहे, हा एक संघर्षाचा मुद्दा आहे की तुम्ही किती स्टँडर्डायझेशन मानकीकरण किती करायचं, आणि इनोव्हेशनला किती अभिनव कल्पना वापरायला किती महत्त्व द्यायचं. याचा अशा हे आहेत की तुम्हाला स्पेशलाइज हवं का जनरलाइज सगळं हवं आहे, खासियत काही हवी आहे का सगळं सर्वसामान्य सगळ्याला चालेल अशा गोष्टी हव्यात, तुम्हाला ग्रोथ हवी का मॅच्युरिटी हवी. ह्या सगळ्या गोष्टी आज तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढल्यामुळे निर्माण झालेलं. नाही तर पूर्वी जेव्हा वेग कमी होता तेव्हा ह्या गोष्टी हळूहळू शोषल्या जायच्या त्याच्यामध्ये. आज तर इतक्या प्रचंड वेगानं हे सगळं बदलतं आहे की हे याचा विचार करेपर्यंत परिस्थिती बदललेली असते. सुरक्षाविषयक नाही तर जास्त, कारण वेळ मला सांगितलं 3-4 मिनटं उरली आहेत, तर आता जास्त सांगितलं. मी बोलण्याच्या ओघात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्याच आहेत की सुरक्षाविषयक ही सुरक्षेचा कसा प्रश्न आहे. तुम्ही जेवढ्या जास्त सोयी सवलती द्याल तेवढी त्याच्या सुरक्षेला प्रश्न निर्माण होतात. आणि आपण मोठे कॉम्प्युटर, मोठे सर्व्हर यांच्या सुरक्षेची काळजी घेणारे तज्ज्ञ लोक असतात. मग सगळ्यात त्यातली वीक लिंक ज्याला म्हणतात ती कोण बनतं की आपला मोबाईल फोन आणि PC घरातला, आणि ह्याच्यावर सगळे हल्ले होतात. मग याच्यात काही माहिती फार महत्त्वाची नसते, पण त्याच्या माध्यमातून दुसऱ्या मोठ्या कॉम्प्युटरवर हल्ले केले जातात. कारण आपण आपला मोबाईल फोन कुठेतरी ऑथेंटिकेट झालेला आहे, त्यामुळे आपल्या मोबाईल फोनचा ताबा घेऊन त्या सिस्टममध्ये जाता येतं. म्हणजे असं घेऊन हा वीक स्पॉट बनलेला असतो. आणि आता डिजिटल इंडियाचं हे जे सध्या वारं वाहत आहेत त्याच्यामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी आहेत की आज सकाळी आपण बऱ्याच या गोष्टींवर चर्चा ऐकली की यात सेवा दूरपर्यंत कशा पोचवायच्या, लास्ट माईलपर्यंत कशा पोचवायच्या, आणि याच्यामध्ये दूरसंचार क्षेत्र फार मोठी भूमिका बजावू शकतं. आणि त्याच्यामुळं ही एक आव्हान आहे की डिजिटल इंडियामध्ये दूरसंचारानं कसा सहभाग घ्या, जास्तीत जास्त योगदान कसं करायचं त्याच्यापुढे. तर ह्याच्या आता मी ही शेवटची स्लाईड आहे, याच्यातून म्हणजे त्याची समरी अशी आहे
की आज हे सगळं पाहिल्यानंतर मुख्य काय आव्हानं आहेत. सुरक्षा आणि गोपनीयता हे एक मोठं आव्हान आपल्यापुढे आहे, सायबर सुरक्षा आणि प्रायव्हसी. नंतर स्केलेबिलिटी, म्हणजे हळूहळू प्रमाण इतकं प्रचंड वाढते, उपयोगांचं आणि नेटवर्कचं व्याप्ती वाढते, त्याचे उपयोग वाढत चालले आहेत आणि हे सगळं इतका मोठा फुगत चाललेला आहे की आत्ताच्या ज्या आता प्रणाली आहेत त्या तितक्या वाढू शकतील की नाही, एका सारख्या दर 2 वर्षाला सगळं बदलायला लागेल, हे एक आहे. नंतर तंत्रज्ञानात जे मोठे बदल होतात, डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, कदाचित मार्केटिंगमध्ये जे लोक आहेत त्यांनी हे ऐकलं असेल. डिस्रप्टिव्ह म्हणजे एक टेक्नॉलॉजी अशी आहे की ती जुन्या टेक्नॉलॉजीला पूर्ण हद्दपार करून टाकते. जसं डिजिटल कॅमेरा आल्यावर आता रोल बंद झाले सगळे, फिल्म रोल्सची बिझनेस सगळा गेला. तर असं त्याच्यानंतर कालबाह्यता, ऑब्सोलिसन्स हा 4-5 वर्षात आपले 2-3 वर्षे गेली की मोबाईल फोन आपल्याला जुना वाटायला लागतो. ह्या गोष्टीची कसं करायचं, की कालबाह्यता कसं करायचं. नंतर हे जे कॉन्फ्लिक्ट्स आपण बघितले त्याच्यातून बॅलन्स, त्याचा समतोल कसा साधायचा. माहिती आणि प्रचंड भूमिती श्रेणीनं ते वाढते, त्याचे व्यवस्थापन कसं करायचं. माहिती वेगळ्या वेगळ्या प्रकारची आता येते, बहुजिन्सी माहिती येते, ती एकत्रित कशी आणायची, एका युनिफॉर्म माध्यमातून कशी ती पुढे ठेवायची. संगणक आणि मानवी यांचं वेगळ्या वेगळ्या क्षमता आहेत, त्यांचं एकत्रितपणा आणि त्यात समतोल कसा आणायचा आणि त्यातून या सगळ्यातून ज्या सामाजिक समस्या उद्भवतात त्यांचं काय करायची, ही मुख्य आव्हानांचे वर्गवारी आहे. आणि हे क्षेत्र खूप मोठं आहे, म्हणजे मी 30-40 मिनिटात त्यातलं नुसतं तुम्हाला एक झलकच दाखवू शकतो, पण खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये खूप गुंतागुंतीचंही आहे आणि हा खूप मोठा विषय आहे. तर याच्यामध्ये काम करायला बराच स्कोप पण आहे सगळ्यांना. मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे, थोडा जास्तच झाला. 5 मिनिट हरकत नाही. तुम्हाला हे द्यायचं. जवळजवळ 1850 पासून सुरू झालेला या क्षेत्राचा विकास हा 40 मिनिटात मांडणं म्हणजेच त्या वक्त्यावरच नव्हे तर त्या विषयावरही अन्याय करण्याजोगं आहे, ही आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. परंतु हे रंगलेलं व्याख्यान जे होतं आत्ता आल्हाद आपटे म्हणाले त्यानुसार खरं तर ही गुंतागुंत सुद्धा अधिक स्पष्टपणे जर दाखवता आली असती, वेळ असता तर फार चांगलं असतं. असो, आल्हाद आपटे आपला आभार. आपल्याला परिषदेतर्फे एक स्मरणचिन्ह देऊ इच्छितो.